सार्वजनिक आरोग्य विभागाने येथील गुरुनानक चौकानजीक बांधलेल्या 200 खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे। 4 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला ताबाही दिला, मात्र फर्निचरचे काम अजूनही अपूर्ण आहे। आता लोकसभा निवडणुकीपूर्वी या जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उरकला जाणार असून बुधवारी रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे। सकाळी 11 वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी राहतील। याप्रसंगी डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर हे खासदार, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सचिन कल्याण शेट्टी, बबनराव शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, शहाजी पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, राजेंद्र राऊत, राम सातपुते, समाधान अवताडे हे आमदार उपस्थित राहणार आहेत। तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोमा, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार, अधीक्षक अभियंता संजय माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री ढवळे यांची उपस्थिती राहणार आहे।